पकडणे, तोंड घसे पडणे, पकडणे नाही पडणे या शब्दाचा अर्थ कोणता आहे? तर बघा फजिती होणे. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक बी फजिती होणे. तोंड घसे पडणे म्हणजेच काय फजिती होणे होय. पुढचा प्रश्न आहे बघा, MCC क्रिकेट क्लबने कोणत्या खेळाडूला आजीवन सदस्यत्व बहाल केलं आहे? तर बघा मिताली राज, सुरेश रैना आणि MS धोनी या सर्वांना बघा MCC क्रिकेट क्लबने बघा आजीवन सदस्यत्व बहाल केलेलं आहे. परत मित्रांनो या ठिकाणी पुस्तक आणि लेखकवर विचारलेला आहे प्रश्न, पांगिरा कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत? तर पांगिरा जी काही कादंबरी आहे ते कादंबरीचे लेखक आहेत बघा विश्वास पाटील. ऑप्शन क्रमांक ए कोण आहेत बघा विश्वास पाटील. पुढचा प्रश्न आहे बघा, व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत? व्यक्ती आणि वल्ली. तर व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक आहेत बघा ऑप्शन क्रमांक डी पुरुषोत्तम देशपांडे. कोण आहेत बघा पुरुषोत्तम देशपांडे हे व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक आहेत. मित्रांनो पुढचा प्रश्न आहे बघा, बुरा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर बुरा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत बघा शरद बाविस्कर हे आहेत. लक्षात ठेवा शरद बाविस्कर आहेत. ढोर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल? ढोर. तर बघा चौपाया आणि मवेशी ढोर या शब्दाचे समानार्थी आहेत. नेक्स्ट पहा, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना ऑप्शन क्रमांक बी 1920ला झाली होती. लक्षात ठेवा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना 1920ला झाली होती. पुढचा प्रश्न आहे बघा, स्वर्ण सिंग समिती खालीलपैकी कशाशी संबंधित होती? तर मूलभूत कर्तव्य. लक्षात ठेवा मूलभूत कर्तव्याशी संबंधित होती. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, मध्यान्ह भोजन योजना भारतामध्ये कोणत्या वर्षापासून सुरू झाली? तर 1995 पासून बघा ही जी काय मध्यान्ह भोजन योजना आहे ती चालू झाली. मित्रांनो हा प्रश्न आपण अनअकॅडमीच्या लाईव्ह क्लासमध्ये घेतला होता बऱ्याच वेळेस. तर 1995ला बघा मध्यान्ह भोजन योजना चालू झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या व्यक्तीने केली आहे? तर आपल्या सर्वांना माहिती आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली. बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेला हा. पुढचा प्रश्न आहे बघा, भारत सेवक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर भारत सेवक समाजाची स्थापना ही 1905मध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी केली होती. लक्षात ठेवा भारत सेवक समाजाची स्थापना 1905मध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी. भारतीय राज्यघटनेमधील कलम 22 कशाशी संबंधित आहे? तर हे बेकायदेशीर अटकेपासून संरक्षण. लक्षात ठेवा बेकायदेशीर अटकेपासून संरक्षण. अरवली पर्वत भारतातील कोणत्या राज्यामध्ये पसरलेला आहे? तर मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान या सर्वांमध्ये बघा अरवली पर्वत हा पसरलेला. लक्षात ठेवा अरवली पर्वत. पुढचा प्रश्न बघा, दादाभाई नौरोजी यांच्या खालीलपैकी कोणता ग्रंथ आहे? तर दादाभाई नौरोजी यांचा बघा पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया 1920मध्ये ही झाली होती. नेक्स्ट आहे बघा, तिमिराकडून तेजाकडे. तिमिराकडून तेजाकडे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा नरेंद्र दाभोळकर. लक्षात ठेवा नरेंद्र दाभोळकर. महत्त्वाचे पुस्तक आणि लेखक बघा जे काय आपण PDF दिली बघा तुम्हाला त्यामधूनच हा पडलेला आहे. तिमिराकडून तेजाकडे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? नरेंद्र दाभोळकर हे आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रकाश वाटा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत? तर बघा प्रकाश आमटे. लक्षात ठेवा प्रकाश. तर प्रकाश वाटा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा प्रकाश आमटे. लक्षात ठेवा प्रकाश आमटे. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, एका मुंगीचे महाभारत या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत? तर गंगाधर गाडगीळ हे आहेत. लक्षात ठेवा एका मुंगीचे महाभारत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? गंगाधर गाडगीळ हे आहेत. नेक्स्ट बघा, कोणत्या युद्धानंतर मीर जाफर बंगालच्या नवाबपदी आले होते? कोणत्या युद्धानंतर जे काय मीर जाफर हे बघा ते बंगालच्या नवाबपदी आले होते? जे काही प्लासीचं युद्ध आहे मित्रांनो त्यानंतर आले होते. लक्षात ठेवा प्लासीचं युद्ध. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघू शकता प्लासी युद्ध. पुढचा प्रश्न आहे, जोग धबधबा हा खालीलपैकी कोणत्या नदीवरती स्थित आहे? कोणता? जोग धबधबा. तर जोग धबधबा बघा मित्रांनो शरावती या नदीवरती स्थित आहे. लक्षात ठेवा कोणत्या? शरावती या नदीवरती स्थित आहे जोग धबधबा. महत्त्वाचा धबधब्यावर प्रश्न आला होता. त्याच्यानंतर मित्रांनो बघा, दिवाणी आणि फौजदारी न्यायालय कोणत्या व्यक्तीने चालू केलं होतं? कोणतं? दिवाणी आणि फौजदारी न्यायालय. तर लॉर्ड होस्टिंगने चालू केलं. लक्षात ठेवा लॉर्ड हेस्टिंगने दिवाणी आणि फौजदारी न्यायालय चालू केलं होतं. कोणी? लॉर्ड होस्टिंगने. पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात कमी घनतेचं राज्य कोणतं आहे?
तर मित्रांनो जी काही 2011ची जनगणना आहे यानुसार सर्वात कमी जे काही घनता असेल ते घनतेचं राज्य बघा अरुणाचल प्रदेश, लक्षात ठेवा अरुणाचल प्रदेश. आणि आपण बघा 2011ची PDF-सुद्धा 149 रुपयामध्ये, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे ते प्रश्नसुद्धा. तर लक्षात ठेवायचं 2011च्या जनगणनेवरती बघा भरपूर प्रमाणामध्ये प्रश्न आलेले आहेत. त्यामध्ये भारतातील सर्वात घनतेचं राज्य कोणतं आहे तर अरुणाचल प्रदेश आहे. ऑप्शन क्रमांक सी अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न आहे बघा RTE हा जो काही कायदा आहे हा कधीपासून अंमलात आला होता. तर बघा 1 एप्रिल 2010 पासून जो काही RTE कायदा आहे हा अंमलात आणला होता. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा. पहिली जनगणना बघा 1872 मध्ये, पहिली जनगणना 1872 मध्ये कोणत्या व्यक्तीच्या काळामध्ये झाली. तर बघा ही पहिली जनगणना 1872 मध्ये बघा लॉर्ड मेयो, ऑप्शन क्रमांक बी लॉर्ड मेयो. पहिली जनगणना 1872 मध्ये लॉर्ड मेयोच्या काळामध्ये झाली होती. पुढचा प्रश्न बघा बिरसा मुंडा स्टेडियम हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे. कोणतं बिरसा मुंडा. तर बघा रूरकेला ओडिसा राज्यामध्ये बघा बिरसा मुंडा, कोणतं बिरसा मुंडा स्टेडियम स्थित आहे, लक्षात ठेवा. भारतामधील पहिली पशुगणना कोणत्या वर्षी झाली होती. तर भारतातील पहिली पशुगणना बघा डिसेंबर 1920ला झाली होती. प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती. प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती. तर बघा 21 मार्च, लक्षात ठेवा 21 मार्च 1867ला बघा प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती. पुढचा प्रश्न आहे बघा UGC युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन या संस्थेची स्थापना कधी झाली. जे काही महत्त्वाच्या स्थापना असतील बघा संस्था आणि त्यांची स्थापना ते पाठ करून जायचं आपल्याला. 1956ला बघा, लक्षात ठेवा UGC म्हणजेच काय युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन या संस्थेची स्थापना 1956ला झाली होती. पुढचा प्रश्न आहे बघा भारतीय राज्यघटनेमधील कलम 29, भारतीय राज्यघटनेमधील कलम 29 हे कशाशी संबंधित आहे. हे अल्पसंख्याकाच्या अधिकाराशी संबंधित आहे, लक्षात ठेवा. भारतीय राज्यघटनेमधील जे काही कलम 29 आहे बघा हे अल्पसंख्याकांचे जे काही अधिकार आहेत त्या संदर्भामध्ये कलम 29 आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात महिला साक्षरतेचं प्रमाण 80%पेक्षा जास्त 80%पेक्षा कमी आहे. तर खालीलपैकी बघा ऑप्शन क्रमांक 4 सिक्कीम, लक्षात ठेवा सिक्कीम. पुढचा प्रश्न आहे बघा रिपू या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. रिपू. तर बघा अहंकार, क्रोध बघा हे दोन्ही पण शब्द आहेत. पुढचा प्रश्न आहे विदा करंदीकर यांच्या कोणत्या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर बघा अष्टदर्शने, लक्षात ठेवा अष्टदर्शने या पुस्तकाला बघा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे. नेक्स्ट पहा अरे संसार संसार या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत. तर चंद्रकांत चोरघडे. कोण आहेत बघा चंद्रकांत चोरघडे अरे संसार संसार या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आहेत. कृष्णा नदीची उपनदी खालीलपैकी कोणती आहे. कृष्णा नदीची उपनदी कोणती आहे बघा वारणा आहे, तारळी, अग्रणी बघा ह्या सगळ्या नद्या कृष्णा नदीच्या काय आहेत बघा उपनद्या. नद्या आणि उपनद्या सुद्धा पाठ करायच्या आहेत आपल्याला. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 42व्या घटना दुरुस्ती बघा 42व्या घटना दुरुस्तीनुसार कोणते शब्द राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेले आहेत. तर बघा धर्मनिरपेक्ष, अखंडता, समाजवाद हे सगळे शब्द बघा यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे विनम्र या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. विनम्र. तर बघा विनयशील, त्याच्यानंतर सुशील आणि विनमय हे सगळे शब्द बघा विनम्र, लक्षात ठेवा विनम्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. नेक्स्ट आहे बघा पार आणि शिवार. काय प्रश्न आहे पार आणि शिवार हे प्रसिद्ध पुस्तक कोणत्या व्यक्तींचं आहे. तर बघा द.ता. भोसले. कोणाचं आहे बघा द.ता. भोसले यांचं हे. जीवित कोशिकाचा शोध हा कोणत्या व्यक्तीने लावला होता. तर जे काही जीवित कोशिका असतात मित्रांनो त्याचा शोध लावला होता अँटोनी लुवेनहॉक 1674 मध्ये बघा याचा शोध लागला होता. कधी 1674 मध्ये, लक्षात ठेवा जीवित कोशिकेचा शोध लागला होता अँटोनी ल्युवेनहॉकने 1674 मध्ये. तर बघा विज्ञान विचारू राहिलेत आता परत. तर बघा पहिले इंग्रज मराठा युद्ध कोणत्या वर्षी झालं. पहिलं इंग्रज मराठा युद्ध तर बघा 1775 किती 1775 ते 82 मध्ये बघा पहिलं इंग्रज मराठा युद्ध झालं होतं. नेक्स्ट बघा मलबार तट भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. कर्नाटक आणि केरळ, लक्षात ठेवा मलबार तट हा भारतामधील कर्नाटक आणि केरळ या दोन राज्यामध्ये. पुढचा प्रश्न बघा दुर्गा भागवत यांच्या कोणत्या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. तर बघा पैस. कोणतं पुस्तक आहे बघा पैस हे पुस्तक आहे. नेक्स्ट पहा विधवा
पुनर्विवाह सोसायटीची स्थापना कधी झाली होती? तर 1893मध्ये, लक्षात ठेवा 1893मध्ये विधवा पुनर्विवाह सोसायटीची स्थापना झाली होती. कोणी केली होती स्थापना? तर बघा महर्षी कर्वे यांनी केली होती. कोणी केली होती? महर्षी कर्वे यांनी विधवा पुनर्विवाह सोसायटीची स्थापना केली होती 1893मध्ये. आणि कोणी केली होती? बघा महर्षी कर्वे यांनी केली होती. आणि मित्रांनो, जे काही महत्त्वाच्या संस्था असतील सगळं पाठ करून ठेवा, त्यावर 100% प्रश्न येत आहे. त्याच्यानंतर बघा मदेई वन्यजीव अभयारण्य भारतामधील कोणत्या राज्यामध्ये येतं? हे गोवा राज्यामध्ये येतं. लक्षात ठेवा गोवा राज्य. कोणतं? मदेई वन्यजीव अभयारण्य. भारतीय संविधानाचा मुख्य उद्देश कोणता आहे? तर बघा न्याय आणि स्वातंत्र्य, त्याच्यानंतर समता, बंधुता. लक्षात ठेवा भारतीय संविधानाचा मुख्य उद्देश काय आहे? न्याय आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे आहे. पुढचा प्रश्न बघा, स्मरण गाथा ही जी काही कादंबरी ही कोणाची आहे? तर गोपाळ दांडेकर यांची आहे. महात्मा गांधी यांनी अहमदाबाद या ठिकाणी सूत मिल सत्याग्रह कधी केला होता? तर महात्मा गांधी यांनी बघा अहमदाबाद या ठिकाणी 1918मध्ये काय केला होता? बघा सूत मिल सत्याग्रह केला होता. लक्षात ठेवा 1918मध्ये सूत मिल सत्याग्रह केला होता. बलसागर भारत हो ही जी काही शिकवण ही कोणी दिली आहे? तर बलसागर भारत हो ही शिकवण दिलेली बघा साने गुरुजी यांनी. कोण दिली? साने गुरुजी यांनी. लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर आपण शाळेमध्ये प्रार्थना म्हणतो, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, हे सुद्धा कोणी लिहिलेले बघा साने गुरुजी. आणि बलसागर भारत हो कोणाची? बघा साने गुरुजी यांचीच आहे. मित्रांनो, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा आपण एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे, त्या ग्रुपला तुम्ही नक्की जॉईन व्हा. त्या ठिकाणी बघा मित्रांनो तुम्हाला याची PDF मी टाकणार आहे. आणि टेलिग्राम ग्रुपसुद्धा नक्की जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची सुद्धा आपण लिंक टाकलेली. राज्यघटनेमधील भाग 2 खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर राज्यघटनेमधील जो काही भाग 2 आहे मित्रांनो, हा भाग 2 बघा नागरिकत्व. लक्षात ठेवा नागरिकत्वाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर सत्यशोधक समाजाची जी काही स्थापना आहे मित्रांनो 24 सप्टेंबर. लक्षात ठेवा 24 सप्टेंबर 1873मध्ये झाली होती. 24 सप्टेंबर 1873मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झाली होती. लक्षात ठेवा 24 सप्टेंबर 1873मध्ये ही झाली होती. पुढचा प्रश्न आहे बघा, आर्य महिला समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? काय प्रश्न आहे बघा, आर्य महिला. तर बघा 1 मे 1882 रोजी बघा 1 मे 1882ला आर्य महिला समाजाची स्थापना केली होती. कोणी केली होती? तर पंडिता रमाबाई यांनी केली होती. लक्षात ठेवा पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न लक्षात ठेवा, पेट्रोलमध्ये किती टक्के इथेनॉलचा समावेश केलेला असतो? तर पेट्रोलमध्ये बघा 10% इथेनॉलचा या ठिकाणी समावेश केलेला असतो. लक्षात ठेवा 10% इथेनॉलचा समावेश